एक महत्त्वाची बातमी, बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची आजच घोषणा होण्याची शक्यता आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होईल, तर 5 राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची यामध्ये शक्यता आहे। यात तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याचं कळतंय। यासह केरळ आणि पुदुचेरीमध्ये सुद्धा विधानसभा निवडणुका होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर आज पोटनिवडणुकीची सुद्धा घोषणा होण्याची शक्यता आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय सांगाल, बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसह इतर राज्यांच्या निवडणुकांची आज घोषणा होऊ शकते अशी माहिती आहे, काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, सायंकाळी 4 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा जी आहे ती आजच्या पत्रकार परिषदेमध्ये होणार आहे। यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मोहिनी हा आहे की महाराष्ट्रातील 2 पोटनिवडणुका आहेत, म्हणजे बारामती आणि राहुरी या 2 पोटनिवडणुकांची देखील आजच घोषणा होण्याची शक्यता आहे। कारण मोहिनी, राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे खरं तर 17 ऑक्टोबर रोजी निधन झालेलं होतं आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्याच्या नंतर ती जागा 6 महिन्याच्या आत भरणं बंधनकारक आहे। त्यामुळे तो कालावधी 6 महिन्यांचा पूर्ण होत असल्यानं राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा आजच होईल अशी शक्यता वर्तवली होती। दुसरीकडे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला निधन झालेलं होतं आणि तीही जागा आज निवडणूक आयोगाकडून घोषित केली जाऊ शकते अशा पद्धतीची माहिती आहे। त्यामुळे आज सायंकाळी 4 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आणि त्यात महाराष्ट्रातील 2 पोटनिवडणुकांची देखील घोषणा होणार आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे मोहिनी की नेमकं तारीख काय असेल हे बघणं महत्त्वाचं आहे। अगदी नक्कीच या पत्रकार परिषदेकडे आता लक्ष असेल। धन्यवाद प्रमोद, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।